या ठिकाणी आता आपण एका सामाजिक कवयित्रीला आमंत्रित करूयात. सामाजिक विषयांवरती ते नेहमीच कविता लिहित असतात, वाचत असतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बुगडे मॅडम साठी. बुगडे मॅडम कमॉन. बुगडे मॅडम, बुगडे मॅडम. अरे बापरे, तिकडून यायला रस्ता होता का? हो. सगळे वाकून वाकून झाले. या म्हणजे कसं बसा. या 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 तुम्ही इकडे या या थँक्यू. मी येऊ कर तिकडं येते ना तिकडं बसा बसा बसा. सोबत हवी तर नको. जरा आपल्यापेक्षा वेगळा कलर दिसला की झाले सुरू. बसा बसा बसा. मॅडम नमस्कार. आपलं अतिशय मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत Thank करतो मी. you. आणि तुमच्या कवितासाठी आपण फेमस आहातच. काय सांगाल दिवाळीबद्दल? नमस्कार, हॅलो सगळ्यांना, हॅपी दीपावली. तुम्हाला पण सगळ्यांना. या. आणि मी ॲक्च्युली माझी इथे पोएम सादर करणार आहे. वा वा, एक दिवाळी पोएम. आणि खरं तर माझी जी ही पोएम आहे दॅट इज खूप वेगळ्या जॉनराची आहे. जॉनरांनी लिहिलेली आहे. ओ नो, तसं नाही. ते तुम्ही म्हणता ना धाटणी, वेगळ्या धाटणी. अच्छा अच्छा, वेगळ्या धाटणीची आहे. आहे. सोसायटीमध्ये सगळं आपण बघतो, खूप एन्व्हायरमेंट आणि असं. अरे बापरे, खूपच सुधी. तर माझी जो थॉट आहे या पोएम मागचा तो आहे गो ग्रीन दिवाळी. अरे वा वा वा. गो ग्रीन दिवाळी. सो चांगला मी विषय. एक कविता केली आहे. बरं. तीच आता येता येता मला गाडीत सुचली, सो मी लिहिली. क्या बात, सगळं इन्स्टंट. कॅन आय? आहे ना. काय फ्रीज मध्ये ठेवलंय थंड करायला. काय? कॅन कॅन. नाही नाही, कॅन आय म्हणजे मी म्हणू का? अच्छा अच्छा. इर्षद. ग्रीन ग्रीन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. वा वा, वा, चांगले वा, वा. चांगले चांगले. ग्रीन ग्रीन दिवाळी. वा. ग्रीन ग्रीन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. मग ते साहेबरावाचं काय करायचंय? काय? इथे ग्रीन ग्रीन दिवाळी गाई म्हशी होळी, साहेबरावाला कोणी ओळणार? लक्ष लक्ष. हा, तिथंच लक्ष आहे माझं. काय? इथंच लक्ष आहे माझं. शट अप. आय लव्ह यू. एक दोन तीन. हनाना याला अजून थोडा, अजून थोडा. हनाना हनाना याला अजून थोडा, अजून थोडा. हनाना अंगामध्ये जाम याच्या किडे, त्याच्यामुळं खात रोज जोडे. अंगामध्ये जाम याच्या किडे, त्याच्यामुळं रोज खात जोडे. निरागस दाखवतो डोळे, हावभाव फार याचे भोळे. डायलॉग नीट बोलत नाही, सारखा खातो माती हा. डायलॉग नीट बोलत नाही, सारखा खातो माती हा. चेहरा जसा डबा जुना गंजला, बाईमुळं गाल रंगला, बाईमुळं गाल रंगला, बाईमुळं गाल रंगला. हे, हनाना याला अजून थोडा, अजून थोडा. हनाना याला अजून थोडा, अजून थोडा. सरळ बिड आले. असं आले. लाज लज्जा नाही, शरम नाही. तुमची कविता कविता पूर्ण जी करते. अर्धवटच राहिली ती आपण जर घेतली तर फार बरं होईल. क्षमस्व. लक्ष लक्ष दिव्यांनी
उजळली दिवाली. अरे वा लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली दिवाली. वा. कुठे रांगोळी तर कुठे कंदील. रंगोली. कुठे रांगोळी तर कुठे कंदील. खरी आतषबाजी तेव्हाच होईल जेव्हा येईल इलेक्ट्रिसिटी बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, इलेक्ट्रिसिटी बिल. क्या वा वा वा. थँक्यू. तुम्ही जरा रंगात बेरंग करणारी कविता काय घेता? इलेक्ट्रिसिटीचं बिल येईल आणि हे होईल. एकदाच आपण वर्षातनं सण करतो आणि त्याच्यात काय बिल काढत बसला तुम्ही? बरं का तरी यार इंटरेस्टिंग कविता घ्या ना तुम्ही. एक इंटरेस्ट भरणारा एक माणूस आपण बोलूया. जोरदार टाळा कवी विद्रोह यांच्यासाठी. या अरे हे काय आहे? अरे बापरे. अरे, अरे, अरे. वाकून यायचं म्हणजे कलाकारांकडून किती वाकून काम करून घेणार आहे तुम्ही? हा? याला काय अर्थ आहे काय याला? अरे बापरे माझ्यासारखे का तुम्ही? चांगलं आहे. हे काय कशाला करून राहिले तुम्ही दिवाळी पहाट? कशाला करून राहिले तुम्ही दिवाळी पहाट आणि आंघोळ उठण्याची? अरे आमच्या इकडे पाणी कपात आहे. हीच वेळ आहे खरी पेटून उठण्याची, पेटून उठण्याची, पेटून उठण्याची. उठण्याची आणि पेटून पेटून- उठण्याची. पेटून उठ त्या फारोळेबाई या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना काही सख्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. सख्या ग. त्या सख्यांना आवडीचा असतो तो फराळ आणि फराळासंबंधी काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत तर त्याचं तुम्ही एक निराकसन करावं. हो. पहिला प्रश्न आपल्याला डोंबिवलीवरून विचारलेला आहे एका महिलेनं की लाडू गोल होत नाही तर काय करायचं? फुटबॉल खेळा. फुटबॉल मध्ये गोल होतो तो खेळा ना. लाडू कशाला खेळायला पाहिजे? त्यांचं पुढील आता प्रश्न मी तुम्हाला विचारतो की वहिनी म्हणतात करंजा तळताना फुटतात. अरे वा. मग फटाके आणू नका. त्यांना फटाके आणू नका. का? करंजा आहेत ना त्या फुटतात तर त्या फोडा ना. पैसे वाचले. वा वा. अशी एक अत्यंत छान त्यांनी एक आयडिया आपल्याला सांगितली. पुढील प्रश्न विचारलेला आहे डोंबिवलीवरूनच सुजाता काकूंनी की शेव कशी करावी? हा. शेव करण्यासाठी स्वच्छ साबणाने आधी तोंड धुवा. एक कोरा करकरीत ब्लेड घ्या आणि मग काय करताय? शेव करायची आहे ना. बेसनाची शेव. बेसन. बेसन नाही. आधी तुरटी लावा आणि मग त्याच्यावर बेसन लावा म्हणजे चेहरा चांगला खुलतो. आणि त्याच्यात थोडं मध, दूध आणि राहू दे एवढं करून तरी दिसतंय काय दडते. तर पुढील प्रश्न असा आहे की चकलीला काटे यावेत यासाठी काय करावं? हॉरर पिक्चर दाखवा तिला. म्हणजे अंगावर काटे येतील ना. हॉरर पिक्चर बघितलं. मी तर सांगते चकलीचे डोळे असे वाकडे होतील की चकली एका चकणी आहे तेच कळणार नाही. वा असे त्यांनी आपल्याला काही सल्ले दिले. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. दिवाळीमध्ये आपण दिवे लावतो तर पणती जास्त वेळ जळावी याच्यासाठी काय करावं? अत्यंत महत्वाचा प्रश्न. पण ती जास्त वेळ जळण्यासाठी तुम्ही पणतीवरती नाव लिहा नंदिनी. हा? पणतीवरती नाव लिहा नंदिनी आणि मग? तिच्या समोर पाठकबाईचा फोटो ठेवा. मग काय होईल? मग ती तिच्यावर खूप वेळ जळत राहील. वा हे जे काय तुम्ही एक छान उत्तर आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल एक तुमचे धन्यवाद.